आमच्या नेतृत्वाचा विचार आम्ही लोकांपुढे मांडत गेलो. आम्ही केलेली विकास कामे आम्ही सांगत गेलो आणि त्या माध्यमातून आपलं यश मिळालं. वळसे पाटील जर प्रचारामध्ये सक्रिय असते तर मला खात्री अजून 1-2 जागा तर 100% आल्या असते. पण ठीक आहे, एवढं हा काय शेवट नाही. हा पराभव असेल किंवा यश असेल हे मी मानत नाही. जे निवडून आले माझे सगळे सहकारी, त्यांनी आता शेवट नाही, ही सुरुवात आहे. तुमच्या अग्नि परीक्षेची ही सुरुवात आहे. येणारे 5 वर्ष जरी मी मगाशी काय म्हटलं असं तरी लोकांच्या मध्ये राहायचं. किती लोकांनी टीका केली विकास कामाच्या संदर्भामध्ये, तरी आपल्याला विकास कामं करायची ती क्षमता फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे. आता जे काही लोक निवडून गेले, मला सांगा ते आपापल्या मतदारांना काय झालं. प्रचारामध्ये वाटलेल्या 10,000 साड्या असतील किंवा काही रुपये, हे तुमचं भांडवल होतं. पण पुढं काम करायला आमच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या पाठीमागं वळसे पाटील आहे, मी आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, सरकार आहे. झालं गेलं विसरून जा, पुन्हा एकदा कामाला लागा. आता 2.5-3 वर्षाचं कुठल्या निवडणुका नाही. दरम्यानच्या काळात आपल्याला पक्षाची बांधणी करायची. थोडेफार मतभेद असतील आपल्या इकडे तिकडे, ते सगळं विसरून आपण ज्यासाठी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजामध्ये वावरतो तो एकमेव उद्देश ठेवून लोकांपुढे जा आणि चांगली कामं करा, जेणेकरून लोक कुठल्याही क्षणी तुम्हाला आठवण करतील, हो येस. त्यापेक्षा मी काही जास्त बोलत नाही. अगदी काल ठरवलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना निवडून आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आदरणीय वळसे पाटलांना विनंती करेन की जे थोड्या मतानं पराभूत झाले त्यांना आपल्या ताकदीची गरज आहे, त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहिलं पाहिजे. एखादा जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवार उभा राहिला आणि उभे राहिले आणि त्यांचा पराभव जर झाला असला तरी निवडून आलेल्या सदस्यांनी इतकंच ताकद आणि बळ आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं करायचं एवढं आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. ही जागा आपण अवश्य घेऊ. मी सचिनच्या संपर्कात होतो, बाकी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. पण काय काय वेळेला आपण विचार करतो एक आणि घडतं दुसरंच. तुलसीचा त्या ठिकाणी पराभव, ह्या 2 पराभव झाले आणि 39 गावामध्ये 3 पैकी 2 गटांमध्ये आपला पराभव झाला. एक गट मोठ्या मताधिक्यानं प्रफुल्लच्या माध्यमातून आपण जिंकून आलो. मगाशी बोलताना कोणतरी म्हणत की हल्ली निवडणुकीचं तंत्र बदललंय. मताचीच म्हणाल की कार्यकर्त्यांनी निष्क्रिय वगैरे केलं पाहिजे, लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे, सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. मी ते मानत नाही. किती लोकांच्या सुखदुःखामध्ये राहतात, ऐन वेळेला जे वातावरण होतं त्याच्यावरती लोक असतं. माझंच उदाहरण घेतलं, माझ्या विरोधाच्या उमेदवार 2 वेळा माझ्या विरोधी विजयी झाले.
कुणाच्या सुखदुःखामध्ये आलं. गेले 10 वर्ष 6 वर्ष मी गावोगावी फिरतोय, वनवून फिरतोय, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे. पण शेवटी व्हायचं ते निवडणुकीचं तंत्र, निवडणुकीचं सिस्टमच बदलत चालली आहे. लोकांची धारणा बदलत चालली आहे. कळत नाही विकास करावा की नाही करावा, केल्याने काय फायदा होईल, केल्याने काय तोटा होईल. माझा जर अनुभव सांगाल तर मला वाटतं की मी विकास जास्त केला म्हणून माझा पराभव. पण एक गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला ह्या तालुक्यापुढे किंवा ह्या जिल्ह्यापुढे सांगावीशी वाटतंय की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. समोर तुम्ही सगळं सोशल मीडिया पाळा गेल्या महिना 1.5 महिन्यातला सगळ्यात जास्त टीकेचं लक्ष म्हणजे आदरणीय वळसे पाटील. घराणेशाही, बंटी पाटलावर टीका, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका. नक्की काय? कधी कधी चिड यायची की कशा पद्धतीने लोक कुठल्या खालच्या पातळीवर जातात आणि कशा टीका करतात. पण आमचे सगळे कार्यकर्ते कधी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली नाही. हे मला अनुभवाने सांगावं असं. आम्ही आमच्या पक्षाचे विचार आदरणीय अजितदादांच्या आठवणी, अजितदादांना श्रद्धा, त्यापैकी आपण 4 निवडू शकतो आणि 4 ठिकाणी आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये 2 भाजप असेल, 1 शिवसेना आणि 1 तुतारी. पण त्या निवडणुकीमध्ये जे पाहिले कार्यकर्ते कसे एकदा काम करायचं ठरवलं तर कसे पेटून उठतात हे मी स्वतः जातीनं पाहिलं. गेले 15 दिवस या प्रचार यंत्रणेमध्ये मी सुद्धा होतो. विष्णू काकांचा मतदारसंघ असेल किंवा पेठ घोडेगाव मतदारसंघ असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना, बाकी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना फोन करून माहिती घेणं सातत्यानं चालूच होतं. पण त्या गोष्टीचा अर्थ काही ठिकाणी आपले 2 उमेदवार, एक तर पेठ घोडेगाव मतदारसंघातला जिल्हा परिषद उमेदवार सौ मंगल नामनाथ फुले त्या अवघ्या 300 मतांना पराभूत झाले. मला आठवते हा मतदारसंघ गेल्या 30 वर्षापासून माझं वास्तव्य त्या मतदारसंघात असल्यामुळं मी सांगेन तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून यायचा, पक्ष कुठलाही असो. साल माहिती नाही मला, पण जेव्हा आदिवासीच्या जागेसाठी ही जिल्हा परिषद राखीव झाली आणि त्यावेळेला जनाबाई उगले उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले. आंबेगावातल्या 4ही जागा आपण पराभूत झालो होतो, ती एकमेव जागा आपल्याला काढता आली. त्याच्यानंतर सुभाषराव मारे त्या ठिकाणी तिथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर कैलास आले आणि सातत्याने ही परंपरा चालू राहील. दुर्दैवानं आपल्या वैरानं डाव साधला आणि आमच्या लांडवाडी गावामध्ये पंचायत समितीचा उमेदवार दिला फक्त त्याच्या स्वार्थासाठी. त्याला माहिती होतं निकाल काय लागणार आहे, माहिती होतं, परंतु बळी कुणाचा तरी द्यायचा म्हणून लांडवाडीच्या आमच्या सरपंचाला त्यांनी उमेदवारी दिली. आणि पहिल्यांदा गेल्या 30-35 वर्षामध्ये पहिल्यांदा लांडवाडीमध्ये आपल्या उमेदवाराला, माझ्या उमेदवाराला 124 मतं कमी पडली लांडवाडी चिंचोली. आणि मशालीवर जो उभा होता आमचा सरपंच त्याला 1020 मताची आघाडी मिळाली आणि उमेदवार आमचा फक्त जिल्हा परिषदेचं 306 मतांनी पराभव. म्हणजे तुलसीताई भोर